पुण्याच्या कोथरूडमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ गोळीबारात ठार। ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मोहोळचा मृत्यू। पुण्यातील शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली। मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरकडून 3 पिस्तूल जप्त। हल्ल्याच्या वेळेस वापरलेल्या 2 दुचाकी सुद्धा पोलिसांनी अन्य आरोपींकडून जप्त केल्या। पुण्यामध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या, गुंडाची हत्या त्याच्याच साथीदारानं केल्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर गँगवॉर करण्याची हिंमत कोणतंच सरकार करणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या बोरघाटात 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या। वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या वीकेंडमुळे प्रवासी संख्या वाढली, तसंच मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांमुळे बोरघाटात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र। डहाणू तलासरीतील काही गावं भूकंपानं पुन्हा हादरली। काल रात्री 9:52 पालघरमध्ये 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। 3 दिवसात पालघरमध्ये दुसरा भूकंप। सूर्याचा अभ्यास करणारी भारताची पहिली आदित्य L1 मोहीम आज संध्याकाळी सूर्याच्या अंतिम कक्षेमध्ये प्रवेश करणार। मंत्री छगन भुजबळांचा सोलापूर जिल्हा दौरा। आज होणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेला संबोधित करणार। पंढरपूरमध्ये आज ओबीसी मेळावा। मराठा समाजाकडून छगन भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा इशारा। तर आपण पंढरपूरला जाणार, जर कोणी चप्पल फेकणार असेल तर त्यांचं स्वागत, भुजबळांची प्रतिक्रिया। मुंबईतील नामांकित संग्रहालयांना धमकीचे ईमेल। छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, नेहरू सायन्स सेंटरला धमकीचा ईमेल। पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून संग्रहालयांची तपासणी। वरळी सीफेसवरील उंच इमारतीच्या मुद्द्यावरून हायकोर्टानं नौदल अधिकाऱ्यांचे कान टोचले। वरळीच्या शिवाजीनगरमधील शिवकिरण सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा। या कामाला नौदलानं पाठवलेली काम बंदची नोटीस हायकोर्टानं रद्द केली। केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आजपासून 2 दिवसांच्या बुलढाणा दौऱ्यावर। जिल्ह्यातील सिंदखेड राजा, चिखली, खामगाव व संग्रामपूर तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार। 14 जानेवारीपासून राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा। यात्रेचा लोगो आणि थीम सॉन्ग आज लॉन्च होणार। पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी सरक यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल। ससून रुग्णालयातील कार्यक्रमात आमदारांनी कानशिलात लगावली होती। सत्तेची मस्ती असल्यामुळे मारहाण, कायदा हातात घेऊन संरक्षण करणाऱ्या पोलिसांवर हात उचलणार असतील तर कायदा सुव्यवस्थेचं काय, विजय वडेट्टीवार यांचा सवाल। सुनील कांबळेंनी केलेलं कृत्य भाजपच्या संस्कृतीत बसत नाही, चुका झाल्या असतील पण मारहाण हे उत्तर नाही, आमदार रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया। इगो हर्ट झाल्यामुळे सुनील कांबळेंनी मारहाण केली। राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षेचे जितेंद्र सातव यांचा कांबळेंवर आरोप। आमदार सुनील कांबळेंविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। राष्ट्रवादीचे पदाधिकारी जितेंद्र सातव यांच्याकडून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। आमदार रोहित पवारांच्या पुण्यातील बारामती अॅग्रोच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी। जवळपास 6 अधिकाऱ्यांकडून सध्या चौकशी सुरू। हे आमच्यासोबत पहिल्यांदा होत नाहीये। राजेंद्र पवारांच्या कंपनीवरही छापा टाकलाय। रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीवरील छाप्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा होण्याअगोदरही बारामती अॅग्रोवर कारवाई झाली आहे। मंत्री अनिल पाटील यांची माहिती। त्यामुळे संघर्ष यात्रेचा आणि आजच्या कारवाईचा काहीही संबंध नाही, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। संघर्ष यात्रा काढल्या म्हणून तुम्हाला सगळं माफ असतं का? केंद्रीय यंत्रणेला काहीतरी संशयास्पद आढळलं असेल म्हणूनच तपास सुरू। मंत्री गिरीश महाजनांचं अॅग्रोवरील छापेमारीवर वक्तव्य। रोहित पवारांनी काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही। बारामती अॅग्रोवरील ईडीच्या छाप्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा रोहित पवारांना पाठिंबा। आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य तयार करत असतो, त्यामुळे लढायचं आणि भिडायचं, देशमुखांचे ट्विट।
पवारांसोबत निष्ठेनं आणि ताकदीनं उभं राहण्याचं हे फळ वाईट याचंच वाटतं की आपलेच घरभेदी सहकारी सामील आहेत. जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटावर निशाणा. कुणाची तक्रार आली की तपास होतो. महाविकास आघाडी काळामध्ये आमच्याही तपासण्या केल्या, योग्य कागदपत्र दिली, मांडणी केली, तर पुढे काही होत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती अॅग्रोवर झालेल्या छापेमारीवर प्रतिक्रिया. रोहित पवारांनी फसवणूक करत 200 कोटींचा कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटीत घेतला. भाजपचे नेते किरीट सोमय्यांचा आरोप. आता रोहित पवारांना हिशोब द्यावा लागेल. सोमय्यांचा रोहित पवारांवर निशाणा. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबई विभागीय कार्यकारिणी जाहीर. सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न. सर्वसमावेशक कार्यकारिणीचे मुंबई अध्यक्ष समीर भुजबळ यांची घोषणा. वडिलोपार्जित जपून ठेवलेल्या जमिनी विकू नका. रायगडच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जनतेला आवाहन. तर व्यवसाय करा आणि जमिनीचा वापर करा, अजित पवारांचा सल्ला. कोकणाच्या युवकांना काम मिळणार असेल तर नेत्यांनी विरोध करायचं काय कारण? उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सवाल. जोपर्यंत जनता आमच्या पाठीशी तोपर्यंत कोकणाचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही, अजित पवारांचं कोकणवासियांना आश्वासन. पुढच्या 10 वर्षात कोकणातील तरुण मुंबईमध्ये नोकरीसाठी जाणार नाही, एवढा विकास कोकणात होईल. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दावा. गेल्या 1.5-2 वर्षांमध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी चांगलं काम केलं, त्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी. शंभूराज देसाईंचं मत. शिवसेना आणि मनसे युतीबाबत एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे निर्णय घेतील. मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. तर समविचारी लोकांसोबत युती आम्हाला मान्य, देसाईंचं वक्तव्य. काही लोक म्हणतात की राम तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? पण राम ही राष्ट्राची प्रॉपर्टी. शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. महायुतीच्या लोकसभा जागा वाटप अंतिम टप्प्यात, तर दुसरीकडे इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर अजूनही निर्णय नाही. पुणे जिल्ह्यातील इंद्रायणीसह अन्य नद्यांमध्ये रसायनयुक्त पाणी सोडणं थांबवायला हवं, नाहीतर पुढच्या पिढीतील 90% लोक कॅन्सरग्रस्त होतील. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला घरचा आहे. पुणे जर्मन बेकरी ब्लास्ट प्रकरणी आरोपी मिर्झा बेग याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर. 1 लाखाच्या जामिनावर सुटका करण्याचे न्यायमूर्तींचे निर्देश. 2010 मध्ये कोरेगाव पार्कमध्ये झालेल्या स्फोटात 17 जणांचा मृत्यू, तर 64 जण जखमी झाले होते. जितेंद्र आव्हाड यांना ठार मारू असं म्हणणाऱ्या तसंच त्यांना धमकी देणाऱ्या महंत आणि राजकीय नेत्यांना आव्हाडांचं आव्हान. समोरासमोर येऊन चर्चा करा, आपण मरणाला घाबरत नाही, आव्हाडांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांचं विधान हे मूर्खपणाचं लक्षण. प्रसिद्धीसाठी आव्हाडांचं विधान. देवेंद्र फडणवीसांचा आव्हाडांवर हल्लाबोल. समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जितेंद्र आव्हाडांचा हेतू. जनता त्यांना माफ करणार नाही. श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांची प्रतिक्रिया. राज्यपाल रमेश बैस नाशिकच्या दौऱ्यावर. जितेंद्र आव्हाडांवर कारवाई करण्याची काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची राज्यपालांकडे मागणी. जितेंद्र आव्हाडांची डीएनए तपासणी करा. आव्हाडांच्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी मंत्री गिरीश महाजनांची टीका. तर उद्धव ठाकरे आव्हाडांच्या वक्तव्याशी सहमत आहेत का? महाजनांचा ठाकरेंना सवाल. कोणत्याही धर्माच्या कोणालाही भावना दुखावता येणार नाहीत, राम कदम यांचं वक्तव्य. जर कोणी दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्याला गजाआड जावं लागेल, कदम यांचा इशारा. प्रकाश झोतात राहण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनी प्रभू श्रीरामाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मंत्री विखे पाटलांची जितेंद्र आव्हाडांवर टीका. तर शरद पवारांनी आव्हाडांचा राजीनामा घ्यावा, विखेंची मागणी. मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सच्या जागेसंदर्भात 6 डिसेंबरला बैठक. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब व्यवस्थापनाचे 4 जण आणि 4 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक. बैठकीला महापालिका आयुक्तही उपस्थित होते. आदित्य ठाकरेंचा ट्विट करत खळबळजनक दावा. हिंदू समाजाच्या मोर्चासाठी आमदार नितेश राणे आज सोलापूरमध्ये येणार. तर नितेश राणेंना सोलापुरात पाय ठेवू देऊ नका. पोलिसांनी त्यांच्यावरती जिल्हाबंदीची कारवाई करावी. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची मागणी. एकनाथ खडसेंनी लोकसभेला उभं राहून निवडून दाखवावं. महायुतीचं सरकार अपयशी असल्याच्या खडसेंच्या वक्तव्यानंतर मंत्री गिरीश महाजनांचं एकनाथ खडसेंना आव्हान.
अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरेंच्या बाजूलाच आमदार भरत गोगावलेंची खुर्ची. महायुतीसाठी गोगावले आणि तटकरे वाद बाजूला ठेवणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. औरंगाबाद विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून उद्धव ठाकरेंचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांना पत्र. विमानतळ नामकरणाची प्रक्रिया वेगानं पूर्ण करा, ठाकरेंची विनंती. मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घेणार, मंत्री गिरीश महाजनांची माहिती. तर टिकणारं आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न, महाजनांचं वक्तव्य. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ म्हणजे काय ते संजय राऊतांनी आधी समजून घ्यावं. महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांचं राऊतांना प्रत्युत्तर. तर दूध व्यवसायात राजकारण आणू नका, परजणेंनी राऊतांना सुनावलं. बाबरी मशिदीसाठी राम मंदिराच्या विरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या इक्बाल अन्सारी यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण. इक्बाल अन्सारींकडून निमंत्रणाचं स्वागत. 22 जानेवारीला कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार, अन्सारींची प्रतिक्रिया. यवतमाळ नगर परिषदेच्या करवाढी विरोधात भाजप आमदारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. करवाढ रद्द करण्याची भाजप आमदार मदन येरावार यांची पत्राद्वारे मागणी. देशभरातील नागरिकांनी 22 जानेवारीला आपल्या घरी 5 दिवे लावावेत, भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डांचं आवाहन. तर नवीन वर्ष राममय राहणार, नड्डांचं वक्तव्य. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज यांच्या विवाह सोहळ्याला महाराष्ट्रातलं राजकीय जगत उपस्थित. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि अन्य नेत्यांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती दर्शवली. मनोज जरांगेंचा सुरू असलेल्या गावांच्या दौऱ्यादरम्यान जरांगेंनी आरक्षणाचा विषय संपल्यावर आपण मद्य पिणाऱ्यांच्या टोळीमागे लागणार असल्याचा इशारा दिलाय. मुंबई विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाबाबत राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. तर सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याच्याही सूचना. बीडमध्ये ठाकरे गटाला धक्का. 40 वर्ष शिवसेना वाढवणारे अनिल जगताप ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करणार. बुलढाण्याच्या खामगावमध्ये कोयता आणि गावठी कट्टा हातात घेत शेतकऱ्याचा आक्रोश. शेतमालाला भाव न मिळाल्यास शेतकरी आत्महत्या करणार नाही असा आक्रोश करतील, रविकांत तुपकरांची प्रतिक्रिया. दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 4 पैकी 2 मालमत्तांचे लिलाव. एका जागेचा लिलाव 2 कोटींना तर एका जागेचा लिलाव 3 लाखांना झाल्याची माहिती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या खेडीतल्या जागेचा लिलाव. 170 चौरस मीटरच्या जागेसाठी दिल्लीचे वकील अजय श्रीवास्तव यांनी 2 कोटी 1 लाख रुपयांची बोली लावली. दुधासाठी 5 रुपये प्रति लिटर अनुदान मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयानंतर शासन निर्णय जारी. राज्यामध्ये नव्या 146 कोरोनाबाधितांची नोंद, तर 129 रुग्ण कोरोनामुक्त. राज्यातील ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 931 वर. नववर्षाचं स्वागत करून येणाऱ्यांसाठी कोविड टास्क फोर्सच्या महत्त्वाच्या सूचना. पुढचे 15 दिवस काळजी घेण्याच्या सूचना, तर इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी मास्क वापरण्याचा सल्ला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. खामगाव तालुक्यामध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस. पावसामुळे तूर, कांदा, हरभरा पिकाचं नुकसान होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुफान पाऊस. हवामान बदलामुळे अवकाळी पावसाची हजेरी, शेतकरी चिंतेत. अहमदनगर शहरासह परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. हवामान विभागानं 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यवतमाळमध्ये कापसाच्या दरवाढीसाठी मनसेचा रास्ता रोको. कापसाला प्रति क्विंटल 12,000 रुपये भाव द्या आणि कमी भावानं कापूस खरेदी करणाऱ्या जिनीन मालक आणि व्यापाऱ्यांवर कारवाई करा, मनसेची मागणी. धुळ्यामध्ये 7 बोगस डॉक्टर्सवरती पोलिसांची कारवाई. वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना सुद्धा रुग्णांवर उपचार करत होते. तर ॲलोपॅथी औषधांचा साठा आढळल्यानं खळबळ. अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढली. मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी सरकार पुढे अडथळा. संप लवकर संपवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू. ठाण्यातील गोवगिल बाबला समर्पित रेव पार्टीमध्ये मोठा खुलासा. यापूर्वी त्याच ठिकाणी दिवाळी पहाटच्या नावाखाली रेव पार्टीचं आयोजन केल्याची धक्कादायक माहिती. या प्रकरणी 3 आरोपींना अटक. ठाण्यातल्या मुंब्रामध्ये 8 किलो गांजा आणि 140 कोरेक्स कप सिरप जप्त.
यामध्ये एका आरोपीला अटक, मुंब्रा पोलिसांची उल्लेखनीय कारवाई। आमदार नरेंद्र भोंडेकरांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात, आमदार भोंडेकर सुखरूप, 9 जण जखमी। यवतमाळमधील सावंगा गावाजवळ अपघात। पारनेर तालुक्यातील वारणवाडीमध्ये वडिलांनी मुलांना विषारी औषध पाजून पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली। या घटनेमध्ये 9 वर्षांची मुलगी बचावली असून 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। वाशिमच्या रिसोड तालुक्यात दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, 3 आरोपींना अटक, आरोपींकडून 11 दुचाकी जप्त। बीडमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याला 4 ते 5 जणांकडून मारहाण, विद्यार्थ्याच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार। शिवनी माध्यमिक विद्यालयातली घटना, विद्यार्थ्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नीरा रोडच्या शांतीनगर परिसरात फेरीवाल्यांकडून अतिक्रमण, प्रमुखांना शिवीगाळ आणि धक्काबुक्की। नयानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। समृद्धी महामार्गावर अपघात होऊन 5 महिने झाले, मात्र पीडित कुटुंबाला मदत नाही। वर्ध्यामध्ये पीडित कुटुंबियांचं सरकारविरोधात शरम करो आंदोलन। यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांना शोले स्टाईल आंदोलन केलं। पाणंद रस्ता मोकळा करण्यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं टॉवरवर चढून आंदोलन। भिवंडीमध्ये पोलीस रेझिंग डे निमित्त शांतता रॅलीचं आयोजन, हिंदू मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येनं सहभाग। दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुख स्वाती मालिवाल यांचा राजीनामा, आम आदमी पक्षाकडून राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर मालिवाल यांच्याकडून पदाचा राजीनामा। लुकआउट नोटीस रद्द करण्यासाठी रिया चक्रवर्तीची हायकोर्टात याचिका, मात्र सीबीआयचा लुकआउट नोटीस रद्द करण्याच्या मागणीला विरोध। पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून हल्ला, रेशन घोटाळ्यामध्ये अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या निवासस्थानावर टाकणार होते धाड। हल्ला करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास 100 असल्याची माहिती। पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला, सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी हल्ला केल्याचा काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरींचा आरोप। मुंबई एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची बैठक, सदावर्ते आणि जयश्री पाटील बँकेच्या संचालक मंडळाचे सदस्य नसताना उपस्थित राहिल्यानं बंडखोर 9 संचालकांकडून आक्षेप, बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांना सदस्यांचं पत्र। अयोध्येतील राम मंदिराची निमंत्रण पत्रिका, तुळजाभवानी देवीच्या चरणी, विश्व हिंदू परिषदेकडून तुळजाभवानीची आरती, महंतांना विशेष निमंत्रण। 12 जानेवारीला युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येणार। महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे आणि क्रीडा मंत्री संजय बनसोड यांनी आढावा घेतला। राज्यातील भटक्या विमुक्तांसाठी मतदार नोंदणी आणि शिधापत्रिका वाटपासाठी विशेष मोहीम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या मागणीनंतर राज्य सरकारचा आदेश, राज्यातील भटक्या आणि विमुक्तांना न्याय देण्यासाठी राज्य सरकारचा उपक्रम। लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया आघाडीच्या नेत्यांची फोनवर चर्चा, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये संवाद। हिमाचल प्रदेशच्या शिमला इथं अभिनंदन सोहळ्याचं आयोजन, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून सोहळ्याला संबोधन। अयोध्येतील राम मंदिरासाठी हिमाचलचंही मोठं योगदान, नड्डांचं वक्तव्य। परभणीमध्ये 3 दिवसीय पूर्ण संगीत संमेलनाचं उद्घाटन, प्रसिद्ध सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते डॉक्टर कमलाकर परळीकर यांना जीवन गौरव पुरस्कार। आगामी T20 विश्वचषकाची गटवारी आणि वेळापत्रक जाहीर, भारत आणि पाकिस्तान संघाचा समावेश। भारत आणि पाकिस्तान संघामधला साखळी सामना 9 जूनला तर 29 जून रोजी फायनल। फेसबुकचं नवीन लिंक हिस्ट्री फीचर लॉन्च, हे फीचर गेल्या 30 दिवसात तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे भेट दिलेल्या वेबसाईटचा मागोवा ठेवेल। 2023 मध्ये ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीकडून 7,931 युनिट्सची विक्री, 2023 मध्ये 89% प्रबळ वाढ, ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याची कंपनीची घोषणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।